ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। तरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत घेऊ भाजपची भूमिका। बीजेपीने एनसीपीला घातलेली एकमेव अट कोणती? भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीमध्ये आणि राज्यात महायुती सरकारसोबत जाण्यासाठी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीमधील 10 पैकी 9 आमदार तयार आहेत। जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे बहुतांश आमदार आणि खासदार अतिशय आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। शरद पवारांच्या आमदारांनी आपली आर्थिक अडचण होत असल्याचं अधोरेखित केलं। आमदारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्हालाच वेगळा निर्णय घ्यावा लागेल, अशा परिस्थितीमध्ये वाईट वाटून घेऊ नका, असा इशारा जणू दिला। भाजपसोबत जाण्याबाबत आमदारांची मते जाणून घेण्याची जबाबदारी पक्षाच्या ज्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे त्यांनी रोहित पवार वगळता अन्य 9 आमदारांची मते जाणून घेतली आहेत। मात्र राष्ट्रवादीची तयारी असली तरीही भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर एक महत्त्वाची अट ठेवल्याची माहिती समोर येत आहे। रोहित पवार वगळता बहुतेक सगळे आमदार भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचे बैठकीत समोर आले। सोलापूर जिल्ह्यात शरदचंद्र पवारांच्या पक्षाचे 4 आमदार आहेत, त्यात 4घांनीही विरोधी पक्षात असल्यामुळे आम्हाला विकास कामांसाठी निधी मिळत नाही असे स्पष्टपणे सांगितले। आणि जर निधी मिळालाच नाही तर पुढची निवडणूक लढायची तरी कशी, असा सवाल देखील उपस्थित केला। अजित पवार हे पूर्वीच आपले नेते होते, त्या हक्काने आम्ही त्यांच्याकडे निधी मागायला जायचो, मात्र त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून कदाचित, पण त्यांनी आम्हाला निधीबाबत कधीही झुकते माप दिले नाही। आता सुनेत्रा पवार यांच्याकडे उद्या वित्त खाते गेलेही तरी त्या आम्हाला प्राधान्याने निधी देतील अशी शक्यता नाही। सत्ता पक्षाचा भाग झाल्याशिवाय मतदारसंघाचा विकास करता येणार नाही, अशी भूमिका पक्षाच्या बहुतेक आमदारांनी मांडली आहे। एकीकडे शरद पवारांचे आमदार सत्तेत सहभागी होण्यास उत्सुक असतानाच दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पवारांच्या पक्षासमोर वेगळीच अट ठेवली आहे। उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले। त्याचप्रमाणे शरदचंद्र पवार गटातील खासदारांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील पक्षात जावे, या माध्यमातूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एनडीएचे घटक व्हावे अशी अट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घातली असल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे दोन्ही पक्ष विलीन झाले तरच पुढचा मार्ग मोकळा असेल, असे दिल्लीकडून स्पष्टपणे कळवण्यात आलेलं आहे। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी अचानक वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। अशाच लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आणि आमच्यासोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा। यूट्यूबवर जाऊन तीचा सागर न्यूज।